पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये आता जी पहिली यादी रिलीज झाली आहे त्यामध्ये 54,107 शेतकऱ्यांचं नाव आहे। त्यापैकी 36,752 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण देखील केलेलं आहे। म्हणजे साधारणतः 68% शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे। उर्वरित शेतकऱ्यांना देखील आवाहन आहे की आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आपण ही कार्यवाही पूर्ण करून घ्यावी। यामध्ये काही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की जसं मयत शेतकऱ्यांच्या बाबतीत काय कार्यवाही करावी लागेल, तर त्यांचे जे वारस असतील त्यांना बँकेमध्ये जाऊन वारसाच्या नावावर खातं शिफ्ट करावं लागेल आणि आधारसोबत लिंक करावं लागेल। काही शेतकऱ्यांचं नाव अद्याप आलेलं नाही आहे, कारण ज्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट OTSची यादी येणार आहे। ती काही दिवसात रिलीज होईल, त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं नाव येईल। तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित वेळेत कर्ज फेडलेलं आहे त्यांना 50,000 रुपयांपर्यंत जी प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे त्याची देखील यादी काही दिवसांनी येणार आहे। तर त्या यादीमध्ये शेतकऱ्यांनी आपलं नाव तपासावं। कोणत्याही बाबतीत जर आपल्याला काही अडचण असल्यास DDR जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किंवा जवळचं तहसील ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय इथे आपण आपलं म्हणणं मांडू शकता। आधार प्रमाणीकरण करताना देखील तिथे जी अमाऊंट दिसत असेल त्या कर्जाच्या अमाऊंटविषयी जर आपल्याला काही ग्रीव्हन्स असल्यास, काही तक्रार असल्यास त्या पोर्टलवरच तुम्हाला ती तक्रार नोंदवता येईल। जिल्हास्तरीय समितीकडे तुमची तक्रार पोहोचेल आणि त्यावर योग्य तो रेकॉर्ड तपासून निर्णय घेतला जाईल। तर सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपलं KYC आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं।